नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी इथे मस्तपैकी पांढऱ्या मुरमुऱ्यापासून एकदम चटपटीत आणि युनिक रेसिपी भेळ बनवणार आहे, तीही वेगळ्या पद्धतीने टोमॅटोची ग्रेव्ही ॲड करून। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसाठी लगेच श्रेया रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोज तुम्हाला माझे लॉंग व्हिडिओ बघायला मिळतील। चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया। इथे मी पांढरे मुरमुरे घेतलेले आहे, एक प्लेट, आणि टोमॅटो पण घेतलेला आहे एक। तो टोमॅटो मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार फोडीमध्ये कट करून घेणार आहे। तो टोमॅटो पण मी अशा प्रकारे 4 फोडीमध्ये कट करून घेतलेला आहे। आता तो टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे। ॲड करून झालं की त्याची बारीक पेस्ट मिक्सरला करून घेणार आहे। अशा प्रकारे पेस्ट करून घेतली आहे आणि इथे 1 वाटी शेव पण घेतलेली आहे। त्यासाठी इथे स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। आता ती मी इथे बारीक एकदम कट करून घेणार आहे। कोथिंबीर पण मस्तपैकी बारीक कट केलेली आहे। इथे लसूण घेतलेला आहे। आता तो लसूण मी इथे आबडधोबड ठेचून घेणार आहे। इथे लसूण पण आबडधोबड ठेचून झालेला आहे अशा प्रकारे। आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल ॲड केलं आहे। ते तेलही गरम झालं आहे, त्यामध्ये आता मी जिरे टाकलेले आहे। जिरेही तडतड करायला लागले आहेत। आता त्यामध्ये लसूणची आबडधोबड पेस्ट केलेली ती हे ॲड करणार आहे, केलेली आहे। आता ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित ती लसूण जिरे परतून घेत आहे। ते परतूनही व्यवस्थित झाले आहे। आता त्यामध्ये आपल्याला टमाट्याची ग्रेव्ही ॲड करायची आहे। ती टमाट्याची ग्रेव्ही ॲड करून झालेली आहे। आता ती 2 ते 3 मिनिट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। ती 2 ते 3 मिनिट मी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतली आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेतली आहे। आता तीही 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची। आता तीही 2 मिनिट व्यवस्थित परतून झाली आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद ॲड करायची आहे, लाल तिखट आता ॲड करून झाला आहे। आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट। तेल सुटेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची टेस्ट अनेक छान लागेल। इथे मी 2 ते 3 मिनिट तेल सुटेपर्यंत ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती। तेल पण सुटलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये 1 प्लेट मुरमुरे ॲड करायचे आहे। ते मुरमुरे मी इथे ॲड केलेले आहे। आता ते व्यवस्थित 1 ते 2 मिनिट मी परतून घेणार आहे, जोपर्यंत त्याचा कलरही चेंज होत नाही तोपर्यंत। इथे मी मुरमुऱ्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि परतूनही घेतलेले आहे। त्यामध्ये 1 वाटी शेव ॲड करायची आहे। आता ती 1 वाटी शेव पण ॲड केलेली आहे। आता ती शेव ॲड केल्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित परतलं जाईल आणि टेस्टही छान लागेल। आता इथे मी 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि आपली मस्त चटपटीत मुरमुऱ्यापासून चिवडा किंवा चटपटीत टोमॅटो ग्रेव्हीची भेळ तयार झालेली आहे। आणि ही रेसिपी एकदम युनिक पद्धतीने बनवली आहे, आता झालेली आहे। आपण एका प्लेटमध्ये ती भेळ काढून घेत आहोत। मी इथे ती भेळ चटपटीत भेळ एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याचा कलरही बघताच खूप छान कलर आलेला आहे आणि टेस्ट तर एकदम भारी आहे। तुम्ही जेव्हा ही रेसिपी बनवाल तेव्हाच तुम्हाला हे रेसिपीची टेस्ट नक्की कळेल। एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा। जेव्हा तुम्ही ही चटपटीत भेळ बनवाल तेव्हाच त्या रेसिपीची टेस्ट तुम्हाला कळेल। रेसिपी आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। अशा चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसाठी लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।